सामन्याला सुरुवात. 18 नंबर जशी परिधान केलेला हा खेळाडू युवराज 2-2-1 असं क्षेत्ररक्षण लावलेलं युवराज याच्यासाठी पहिली चढाई करता युवराज आपली चढाई बोनस पॉइंट एक सिंगल पॉइंट घेऊन आपल्या चढाईवरती गुण मिळवून आपल्या मैदानामध्ये परत युवराज हा बाबा संघाचा हा 2 नंबर खेळाडू रोहित याने वारंवार उत्कृष्ट चढाई घेऊन आपल्या संघाला फायनल पर्यंत मजल मारून दिली होती, परंतु इंटिग्रेट करून पुन्हा एकदा मैदानावर परत आता हा वेद पाटील हा सुद्धा एक नामवंत खेळाडू जर्सी क्रमांक 5 उत्कृष्ट अशी चढाई करताना दिसतो तो वेद आपल्या संघासाठी दूध पापेश्वर संघाच्या मैदानामध्ये 2-2 कशी लागलेली याच्यासाठी क्षेत्ररक्षण बघूया कशा पद्धतीने आपली चढाई करतोय. चढाई संपून आपल्या मैदानामध्ये परत हा 6 नंबर भोसले सोहम भोसले 6 नंबर जशी परिधान केलेला हा दूध पापेश्वर संघाचा सोहम भोसले गडी मारायचा दावा करतोय बघूया आणि सिंगल पॉइंट हॅशटॅगच्या स्वरूपात एक पॉइंट मिळाला तो सोम भोसले आता 18 नंबरचा दर्शा करून दिला हा खेळाडू पुन्हा एकदा युवराज एक गुण घेऊन आपल्या संघाकडे सुखरूप परततोय. पुन्हा एकदा सोहम मागील चढाईत या चढाईपटूने गुण मिळवला होता, यावेळेला मात्र डाव्या बाजूला चढाईला सुरुवात करते. हा या गुण चढाईपटू आहे तो गुतो बापेश्वर संघाचा वारंवार आपल्या संघासाठी चढाई करतो. मागे झालेल्या सामन्यामध्ये चांगल्या चढाई आपण चढाईपटूने केल्या होत्या. चांगला स्किल आहे याच्याकडे, चांगला फुटवर्क आहे, बोनस अटेम्प्ट करतो, बोनस गुणही मिळवतो, चांगले खोलवर बोनस करण्यात माहीर आहे. या वेळेला मात्र कोणताही अटेम्प्ट केला नाही. आपल्या मैदानात परततो प्रत्युत्तर देण्यासाठी गावकडी संघाचा 8 नंबर जशी परिधान केलेला हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, डिफेंडर आहे. यावेळेला मात्र चढाईसाठी आलाय दूध पापेश्वर बिरजोडे संघाच्या क्रीडांगणात 2-2-2 अशी फळी सजवली. या चढाई फोटोसाठी गोलवर चाललेली त्याची चढाई चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघ आपल्या स्वतःच्या हिमतीवर चांगल्या पकड आणि चांगले चढाई करून फायनल पर्यंत मजल मारले. या वेळेला मात्र अंतिम सामना खेळवला जातोय दूध पापेश्वर वर्सेस गावकडी दर्यासागर गावकडी. दत्त जयंतीनिमित्त गटाची कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचे 3रं वर्षाने चालवला असलेला हा अंतिम सामना दर्यासागर विरुद्ध दूध पापेश्वर. पुन्हा एकदा वेद पाटील चढाईसाठी आलाय. कोण असेल आणि झालेला अँगल वेद पाटील एक चांगला वेद पास झालाय तो गावकडी संघाचा हुजूमी चढाईपट्टू. जर दूध पापेश्वर संघाला या सामन्यात चांगली पकड मजबूत करायची असेल तर दुवाडा स्पेशलिस्ट रोहित जर्सी क्रमांक 2-2-2 ची फळी सजवली या चढाईपट्टूसाठी. पाहूया किती गुण मिळवतो दुवाडा रेड. जर गुण मिळवला नाही तर बाद व्हावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. याची जाणीव त्याला आहे, ज्यासाठी चाललेली त्याची झटापट बोनस अटेम्प्ट केलाय. पाहूया या वेळेला कॉन्फिडन्स आहे का आणि गुण मिळवतो. चांगली चढाई या ठिकाणी दूध पापेश्वर संघाला एक गुण मिळवतो. या ठिकाणी युवराज चढाईसाठी आला जर्सी क्रमांक 18 2-1-2-2 ची फळी सजवली. 7ही मोहरी मैदान असताना चाललेली युवराज याची खोलवर चढाई चांगलं फुटवर्क या चढाईपटूचं बोनस गुण मिळवण्यात माहीर आहे. पाहूया या वेळेला गुण मिळवतो का ते. मध्यरक्षकाला हाताने टिपण्याचा प्रयत्न, कोणताही गुण नाही, कोणताही धोका नाही आपल्या मैदानात सुखरूप करतो. पुन्हा एकदा सोहम हा एक कुठे काय तो दूध पापेश्वर बिरजोडे संघाचा वारंवार आपल्या संघासाठी चढाई करतो. या वेळेला चढाईला सुरुवात करतो, डाव्या कोपऱ्यात विधानदेशा पार करतोय. 2-2-2 ची फळी सजवलंय. 6 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. गावकडी संघाचा हुकूम एक मैदानाच्या बाहेर आहे. त्याला रिलाईव्ह करण्यासाठी या खेळाला बाद करावा लागेल किंवा रेड मध्ये कोणता तरी गुण मिळवावा लागेल. जोपर्यंत वेद पाटील मैदानाच्या बाहेर आहे तोपर्यंत खतरा आहे तो दर्यासागर गावकडी संघाला. जर विजय मिळवायचा असेल तर हा एक युवराज आणि वेद पाटील या दोन
चढाईपटूंवर चांगला या दोन चढाईपटून चांगला अंकुश लावला गेला तर दुसऱ्या मापेश्वर संघाला विजय मिळवून देण्यासाठी विजय मिळू शकतो. पुन्हा एकदा सोहम चढाईसाठी आलाय. डाव्या कोपऱ्यात चढाईला सुरुवात करतोय. 2-1-2-2 ची फळी सुधारली. पुन्हा इथं युवराज चढाईसाठी आलाय. एक पॉइंट कार्ड आहे ते गावखडी संघाचं. वारंवार संघासाठी चढाई करतो. बोनस अटेम्प्ट करण्याचा माहिती आहे. कोपरा रक्षकाला लाथेने घडी टिकतो. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करतो. अतिशय चपळ असा काटक शरीर असलेला चढाईपटू बायका रोहित थर्ड रेड स्पेशलिस्ट डुआर हे एक पॉइंट कार्ड डुआर रेड साठी ठेवलंय दुधा मापेश्वर निर्जूळ संघाने. यावेळेला मात्र उजव्या मुकडे चढाईला सुरुवात केली. रोहित जर्सी क्रमांक 2 आणि झालेले कव्हर सेटचं प्रदर्शन चांगली कव्हर सेट चांगलं सांगितलं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते ते दर्यासागर गावखडी संघाकडून. वेद पाटील या ठिकाणी चढाईसाठी आलाय. जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर याला रोखावं लागेल. याला मैदानाच्या बाहेर जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढंच आपण या सामन्यात पकड मजबूत करू शकतो. तसेच या खेळाडूकडून खतरा आहे तो गावखडी संघाला जर्सी क्रमांक 6 सोहम चढाईसाठी दाखल झाला आणि दुसरी या ठिकाणी पाहायला मिळते. झालेला ब्लॉक डुबकी मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तितका चांगला सपोर्ट आला. बाद होतो सोहम चांगला चढाईपटू मैदानाच्या बाहेर जातोय. युवराज त्या ठिकाणी चढाईसाठी आला होता आणि चांगली पकड या ठिकाणी पाहायला मिळते. दूध मापेश्वर संघाचं दूध मापेश्वर संघ पुन्हा एकदा लईत खेळ करताना पाहायला मिळतो. मागील सामन्यातही मध्यंतरापर्यंत पिछाडीवर पडला होता दूध मापेश्वर संघ आणि मध्यंतरानंतर एक सूर गवसल्यावर त्याने ज्या पकड टॅकल केल्या होत्या तरी चढाया साकारल्या होत्या या क्रीडांगणावरती. त्याच्या जोरावर त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला. यावेळेला मात्र तशीच पुनरावृत्ती करावी लागेल. दूध मापेश्वर निर्जूळ संघाला चांगले टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतील असे अपेक्षा प्रेक्षक घेऊन त्यांच्या सामन्यासाठी थांबलेले आहेत. वेद पाटील चढाईसाठी आलाय. तालुक्यातील नामवंत असा खेळाडू चांगल्या चढाई असतात. या चढाईपटूच्या मध्यदेशाला हुलकावणी दिली होती आणि थोडक्यात चढाई संपवून आपले मैदानात सुखरूप परत येतो. वेद पाटील त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी दूध मापेश्वर संघाचा 11 नंबर रंगी प्रदान केलेल्या चढाईपटू मध्येच गिरकी घेतले. कोपरक्षकाला हुलकावणी देत चाललेली चढाई पुन्हा एकदा चढाई संत करतोय. आठ नंबर जर्सी प्रदान केलेला दर्यासागर गावखडी संघाचा हा चढाईपटू 2-1-2 ची मळी सजवली. या चढाईपटूसाठी 5 मोहरे मैदानात असताना चाललेली त्याची चढाई या ठिकाणी टी घेतला जातोय. एक खेळाडू रिवायवल केला जातोय. खेळाडू बदल नाव लावलाय. पाहूया जर्सी क्रमांक 9 किती गुण मिळवतो आपल्या संघासाठी. आपल्या कोचचा कितपत फायदा करतो. थर्ड रेड डू ऑर डाय स्पेशलिस्ट जर्सी क्रमांक 9 याला स्पेशल घेतला होता तो थर्ड रेड साठी. आणि पाहूया थर्ड रेड साकारताना दर्यासागर गावखडी संघाच्या क्रीडांगणात 6 मोहरे मैदान असताना चाललेली त्याची चढाई 2-2-2 ची वेळ सुधारली. या गुण मिळत आहेत. दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जातोय. मग थर्ड रेड जर्सी क्रमांक 8
या ठिकाणी चढाईसाठी आलाय डुवाना स्पेशलिस्ट दर्या सागर गावकरी संघाचा कोपरा झालेली मिस्टेक येथे चुकीला माफी नाही. आपण फायनल सामन्यात खेळत आहे आणि या सामन्यात अशा चुका झाल्या तर आपल्या संघाला पराजित होण्यापासून तुम्ही वाचवू शकत नाही. ज्या वेळेला रोहित 2 नंबर धनुष्यबाण गेलेला चढाईपटू पुन्हा एकदा बापेश्वर संघाचा चढाईपटू चढाईसाठी आलाय. आजची चढाई संपवून आपल्या सुखरूप मैदानात परतोय. चक्रमध्ये मैदानात आहे ते दूत बापेश्वर संघाचे जर्सी क्रमांक 8 हा एक डुअर डाय स्पेशलिस्ट आहे. चांगला खेळाडू आहे तो गावकडी संघाचा. यावेळी मात्र सर्वे डुवाडा स्पेशलिस्ट निर्दोळे संघाचा दूध बापेश्वर संघाचा रोहित यावेळेला झालेला डॅश आणि पाहतोय रोहित मैदानाच्या बाहेर जातोय. वेद पाटील या ठिकाणी काहीसा वेद पाटील या ठिकाणी काहीसा संप होतोय. काही आक्रमकता दाखवत नाहीये. त्याच्याकडे जे कौशल्य आहे त्याच्यासाठी मस्त सुमित एक नंबर सुपर टॅकल 2 गोल मिळत आहेत ते दूध बापेश्वर निर्दोळ संघाला. या वेळेला सोहम रिलाईव्ह होतोय. पाहूया आपला संघ काहीसा पिछाडीवर पडलाय. सोहम याला त्याची जाणीव आहे. पाहूया या वेळेला सोहम कोणत्या प्रकारे गोल मिळवतो आपल्या संघाची पिछाडी भरून काढण्यासाठी होण्यासाठी करतो का ते. 7 क्षेत्ररक्षक मैदान असताना चाललेली सोहम याची चढाई चढाई संपवतोय. सुखरूप आपल्या मैदानात करतो. या वेळेला मात्र दर्या युवराज चढाईसाठी येणार दर्यासागर गावकडी संघाच्या क्रीडांगणात अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. अंतिम सामन्यात चालू होते सोहम याची चढाई. 6 क्षेत्ररक्षक मैदान असताना दोन्ही गोपे हलके ठेवले होते. सोहम याला प्रत्युत्तर देण्यासाठी आलाय वेद पाटील. हे वेद पाटील आणि सोहम याच्यामध्ये असणाऱ्या दोन्ही चढाईपटू दर्यासागर गावकडी संघाचा वेद पाटील आणि सोहम दूध बापेश्वर संघाचा हे दोन्ही संघाचे बेस्ट रेडर आहेत. यावेळेला चढाई साकारताना वेद मस्त रे याने चांगले केले. तेवढा पकड बाद होतोय तो वेद पाटील. सोहम यानं वेद याचा होल केला. चांगला सपोर्ट आला. क्षेत्ररक्षकाचा 3rd राईट डुवाडा स्पेशलिस्ट दूध बापेश्वर निर्दोळे संघाचा. यावेळेला गोल मिळवावा लागेल. 5 क्षेत्ररक्षक मैदानात असताना चाललेले त्याची चढाई. चांगले 2 रेडर दूध गावकडी संघाचे मैदानाच्या बाहेर असताना वेद पाटील आताच झालेल्या चढाईमध्ये 5 झाला आहे आणि त्याला रिलाईव्ह करण्यासाठी इकडे याला पवड आहे. पाहूया गोल जाते. या वेळेला मात्र पाय घसरला आणि पडल्यामुळे त्याचा बॅलन्स गेला आणि
बाद होतोय तो दूध पापेश्वर संघाचा चढाई पट्टू पुन्हा एकदा युवराज 2-1 1-1-2 अशी पहिली जोडले 4 क्षेत्ररक्षक मैदानात चाललेली युवराज याची चढाई दूध पापेश्वर संघाच्या खेळामध्ये चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला अंतिम सामना या स्पर्धेतील दूध पापेश्वर निर्भय वर्सेस दर्यासागर गावगडे मध्यंतरांसाठी आपल्याला दत्त जयंतीनिमित्त जी पूजा आहे ती पूजा आपल्याला दिनेश ठोंबरे यांच्याकडून मिळाली तसेच स्कोर 8-8 स्कोर महिलांच्या भाऊ 500 रुपये लढाईसाठी आलाय तो सोम आणि आपल्याला मंदिर सजवण्यासाठी जी फुलं मिळाली होती ती 15 किलो फुलं आपल्याला आयुष कुलकर्णी यांच्याकडून मिळाली त्या सर्व देणगीदारांचे आणि तसेच या ठिकाणी जो आकर्षक विजेता चषक आपल्याला पाहायला मिळतो तो शिवम संकेत कांबळे यांच्याकडून दिलाय तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ज्या ट्रॉफ्या दिसत आहेत त्या श्री महेशजी डांगे यांनी आपल्याला दिल्या आहेत त्या सर्व देणगीदारांचे मी एकदा हार्दिक स्वागत करतो धन्यवाद देतो आणि पुढील समालोचन प्रमोद कुळे करतील. आलो सामना लढाईसाठी आलाय तो 11 नंबर जशी निर्माण केलेला हा निर्भय संघाचा खेळाडू इथे सर्व खेळाडूंना एक अशी संधी खुश खबर आहे की प्रत्येक बोनस पॉइंट वरती महेश डांगे यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस पारितोषिक इथं लावण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंना संधी असणार आहे की प्रत्येक बोनस वरती 50 रुपये तीन खेळाडू पास करा 100 रुपये मिळवा. सुपर 8 100 रुपये महेश डांगे एक बोनस 50 रुपये 3 पॉइंट 100 रुपये एक पॉइंटला कुठल्याच प्रकारचं बक्षीस नसणारा पण सिंगल पॉइंट मिळतो तो दुर्गोळ संघ ठरले 8 नंबर बक्षीस प्रदान केलेला हा गावकडी संघाकडून खेळण्यासाठी उत्तर तो 2-1 अशी लावलेली क्षेत्ररक्षण निर्भय संघाच्या मध्ये सुद्धा रायडल एक संधी असणार आहे जर तुम्ही हे पाठी आला तर 50 रुपये महेश डांगे ते 50 रुपये होऊन गेले आहेत. शुभम भोसले चाळीसाठी दिसतो तो शुभम भोसले निर्भय संघाकडून गावकरी संघाच्या मैदानामध्ये 2-2 असं लावलेले क्षेत्ररक्षण शुभम भोसले याच्यासाठी बघूया कशा प्रकारे शुभम भोसले आपली चढाई करताना दिसतो संपूर्ण आपल्या मैदानामध्ये करताना दिसतो हा शो 18 जर्सी नंबर प्रदान केलेला हा खेळाडू गावकरी संघाकडून 2-2-2 असे क्षेत्ररक्षण या खेळाडूसाठी लगातार दिसतो संघ बोनस गोल मारण्याचा प्रयत्न बघूया पंचांकडून बोनस गोल आणि महेश डांगेकडे यांच्याकडून 50 रुपये लागू झाले ते 18 नंबर जर्सी पर्यंत खेळाडूला युवराज साठी 50 रुपये महेश डांगे यांचे दिलेले तिच्यातून. आता पुन्हा एकदा सोहम 4 खेळाडूंमध्ये हा आपली चढाई करताना दिसतोय सोहम कोणत्या असा बरा लागतो खेळाडू बघूया आता अरे काय करतोय तो कधी बाद होतोय आणि रिलाय होतो तो वेद पाटील इथे जेव्हा रिलाय झाला त्याच वेळेला गावकरी संघाला स्वतःचा आत्मविश्वास आपल्या संघाला मिळतोय कारण वेद पाटील जोपर्यंत आपल्या संघामध्ये खेळ करताना दिसेल तेवढा गावकरी संघ विजयाच्या दिशेने पुढे वाटचाल करताना दिसेल. तसेच निर्भय संघाला वेद पाटीलला जोपर्यंत कोर्टच्या बाहेर ठेवता येईल तेवढा संघ निर्भय संघ विजय दिशेने वाटचाल करताना दिसेल. हा 2 नंबर जशीकरण केला हा निर्भय संघाचा खेळाडू एक दुसऱ्या संघात लढाई करतोय. संपूर्ण झालेल्या सामन्यांमध्ये या खेळाडूने आपल्या संघाला स्वतःच्या हिमतीवरती या फायनल पर्यंत पोहोचवताना दिसला हा 2 नंबरचा खेळाडू आणि आपली चढाई संपूर्ण आपल्या मैदानामध्ये परत पुन्हा एकदा हा 18 नंबर जर्सी पर्यंत केला गावकडी संघाचा निर्भय संघाच्या मैदानामध्ये
दोन कसं लागलेले क्षेत्ररक्षण याच्यासाठी बघूया 18 नंबर चांदणी गडी मागे करतो. नको यार. अंतर स्वरूपात एक गडी बाद करतो, एक गुण मिळतो आपल्या संघासाठी. 18 नंबर जर्सी करून खेळाडू पुन्हा एकदा 2 नंबर जर्सी करून खेळाडू रोहित चढाई केली रोहित 2 नंबर जर्सी करून खेळायला बरोबर संघाचा खेळाडू चढाई संपूर्ण आपल्या मैदानावर करून आम्ही थांबले याचा पुढे थांबवलं. पुन्हा एकदा वेग पाटील चढाईसाठी आलाय तो दूत पापेश्वर निर्जोळ संघाच्या क्रीडांगणात. एक दोन क्षेत्ररक्षण सुरू या चढाई पट्टीसाठी मध्यांतरापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची गुणसंख्या समान होती. 8 असे गुण होते. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. यावेळेला पाहूया कोणता संघ बाजी मारतो. थर्ड रेट टुवाडा स्पेशलिस्ट रोहित चढाईसाठी आलाय. यावेळेला मात्र गोल मिळवावा लागेल. चांगलं फुटबॉल या चढाईपट्टूकडे आहे. चांगलं स्किल आहे. हँड टच पॉईंट मिळवतो. बोनस अटेम्प्ट करण्याचा माहेर आहे. बोनस गोल मिळवता येतो या चढाईपट्टूला. आणि या गोपरक्षकाला लाथेने टिपण्याचा प्रयत्न अतिशय वेगवान अशी चप्पल चढाई पाहायला मिळते. चांगलं गोपऱ्यात बोनस अटेम्प्ट केलाय. पाहूया यावेळेला अरे नको यार. आणि वेद पाटील याच्या मगरमिठीतून तो काही सुटला नाही. चांगली चप्पलाची चढाई चप्पल चढाई रोखली गेली. वेद पाटील याच्याकडून बांधून देतो रोहित. वेद या वेळेला मात्र सुपर टॅकल ऑन असणार आहे. जर वेद पाटील याला बाद केलं तर 2 गुण मिळतील ती दूत पापेश्वर निर्जोळ संघाला. वेद पाटील याला जाणीव आहे आपल्या सामना जिंकायचा असेल तर सामना थोडा संतही करावा लागेल आणि बरेच गुण मिळवावे लागतील. पुन्हा एकदा सलग चढायसाठी यासाठी या वेळेला मात्र डुबाडे. यावेळेला मात्र तो आपलं कौशल्य दाखवेल, स्किल दाखवेल. या वेळेला चढाईसाठी वेद पाटील 3 मोहरे मैदान असताना चालेल तर काही कोकणराष्ट्राला आणण्याचा प्रयत्न कोकणराष्ट्राकडून आलेला ब्लॉक करण्यासाठी आला होता, परंतु अतिशय लक्षपूर्वक चाललेली वेग याची चढाई आणि 1 गुण घेऊन आपल्या मैदानात सुखरूप परततोय वेग. या वेळेला कमेंट पास केल्या तर झोपून हात काढेल अशी बहुतेक डुबकी मारण्याची याच्याकडे स्किल असावं. आणि पुन्हा एकदा वेद पाटील यावेळेला मात्र 2 खेळाडू मैदानात पण चाललेली वेगची चढाई. दोन्ही क्षेत्ररक्षक आणि गोल चालले मस्त. अरे रे यार जर्रा रे. वेद पाटील याला काही रोखू शकले नाही. सुरुवातीला सांगितलं होतं जर तुम्हाला सामन्यात पकड करायची असेल तर ठीक आहे ना तर वेद पाटील याला बाद करावा लागेल. यावेळेला मात्र डुवाडा स्पेशलिस्ट रोहित मागील चढाई 5 झाला होता. यावेळेला मात्र 7 क्षेत्ररक्षक मैदान असताना चाललेली त्याची चढाई पाहूया गुण मिळवतं का ते. डुवाडा रेड आहे, गुण मिळवा नाही तर बाहेरचा करून परिस्थिती असताना रोहित यांनी चाललेली चढाई चढाईचा चालू झाला आणि यावेळेला मात्र तो रॅपिड चढाई करून थांबल्यामुळे बाद होतो तो रोहित. पुन्हा एकदा युवराज चढाईसाठी गेलाय. जर्सी क्रमांक 18 2-2 ची बळी सजवले. युवराजसाठी बोनस लाईन ऑन असणार आहे. चांगला स्किल आहे. लाठीने खेळ जिंकण्याची नाही आहे. बोनस अटेम्प्ट करतो. चांगला चढाई करतो येतो गावखडी संघाचा. या ठिकाणी आपला खेळ साकारताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय सोहम. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर सोहम याच्यावर भरोसा आहे. दुधपापेश्वर निर्जळ संघाला मागील सामन्यात सोहम याने चांगला कमबॅक करून दिला होता. तो दुधपापेश्वर निर्जळ संघ त्याच्या जीवावर सामना जिंकला होता तो दुधपापेश्वर निर्जळ संघाने. तसेच चांगले टॅकलही पाहायला मिळाले होते. यावेळेला मात्र काही टॅचच्या
टॅकलला यश मिळत नाही आहे. वेद पाटील यांनी त्यांचं क्षेत्ररक्षण नाही, हे काउंट नाही करतात. अरे तो मेन रेडर आहे. होते यावेळी चूक होते सोमेशकडून. वेद पाटील एक गुण घेऊन आपल्या मैदानात सुखरूप परततोय. पाच करतोय तो सोहम याला चांगला मोहरा मैदानाच्या बाहेर जातो. दुध बापेश्वर मेजोळ संघात धावून एक चढाई पडतो, मैदानाच्या बाहेर जातो. पाहूया दोन्ही चांगले बेस्ट रेडर दुध बापेश्वर मेजोळ संघाच्या मैदानाच्या बाहेर गेल्याचे, त्यामुळे थोडासा बॅकफुटवर ढकलला जातो. एक मेजोळ संघ चांगला संपायला अंतिम 5 मिनिट शिल्लक. सामना दरेसागर गावकरी संघ 18 गुण, दुध बापेश्वर मेजोळ संघ 10 गुण. 18-10. एकटी गेला पाहिजे आता. 18-10 सामना संपायला अंतिम 5 गुणांच्या आघाडीने थर्ड रेट दुवारडा स्पेशलिस्ट जर्सी क्रमांक 11 दुध बापेश्वर मेजोळे संघाचा उद्योगपर्यंत खेळायला सुरुवात करतो. होते ती मिस्टेक होते. काय करताय काय. सामना संपायला अंतिम 4 मिनिट शिल्लक. वेद पाटील अखंड गुणांच्या आघाडी याची त्याला जाणीव आहे, त्यामुळे कोणताही धोका न घेता, कोणतेही रिस्क न घेता, कोणते अटेम्प्ट न करता आपल्या संघाकडे सुखरूप येण्याच्या प्रयत्नात वारंवार चुका होतात त्या दुध बापेश्वर निर्जळ संघाकडून. त्यामुळे पिछाडीवर पडला दुध बापेश्वर निर्जळ संघ. वेद पाटील याला बाद करण्यात त्यांना यश मिळत नाही, त्यामुळे जर्सी क्रमांक 11 निर्जळ संघाचा चढाई होतो. पुन्हा एकदा सामना सुरू होतो. वेद पाटील चढाईसाठी आलाय. 2-2-2 असे फळी सुचवले. बोनस लाईन ऑन असणार आहे. पाहूया तालुक्यातील नावाजलेला असा चढाईपटू आहे तो दर्यासागर गावकरी संघाचा. वेद पाटील डाव्या कोपऱ्यात चढाईला सुरुवात करतोय. नाही यार, पाय नाही वाटत आहे. चांगला अरे काय बोनस गुण चांगला फुटबॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. रोहित त्याच्याकडून बोनस गुण घेऊन आपल्या मैदानात परतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वेद पाटील चढाईसाठी सुरुवात करतो. डाव्या कोपऱ्यात पुन्हा एकदा विधानदिशा पार केले. 2-2-2 ची बळी सजवले. बोनस लाईन ऑन असणार आहे. तो म्हणजे रोहित रेडर आहे. यावेळेला थोडीशी चूक झाली वेद याच्याकडून. जर व्यवस्थित हात पुढे केला असता तर कोपरक्षकाला टिपू शकला असता. त्याची त्याला खंत वाटली. डोक्याला हात मारला आणि आपली चढाई संपवत आपल्या मैदानात परत पुन्हा एकदा रोहित चढाईसाठी आलाय. 2-1-2-2-2 ये हात काढ. अरे यार, मिळते चांगली सुंदर बोनस गुण मिळतोय आणि एक गुणही मिळतोय तो दर्यासागर स्पेशलिस्ट. सामना संपायला अंतिम काही मिनिटे शिल्लक आहेत. तर युवराज चढाई करताना पाहायला मिळते आपल्याला. आणि या वेळेला मात्र चढाईसाठी गेला वेद. पुन्हा एकदा पाहूया सामन्याचे अंतिम 6 मिनिटं शिल्लक आहेत आणि चांगली धडापड या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सामना संपायला अंतिम मिनिट शिल्लक आहे या ठिकाणी. पाहूया थोड्याच वेळात आपल्याला या स्पर्धेतील विजयी आणि उपविजेता प्रथम आणि द्वितीय क्रमांक संघ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत.
पुन्हा एकदा वेद पाटील चढाईसाठी आलाय. नूतन बापेश्वर संघाच्या क्रीडांगणात डाव्या कोपऱ्यात चढायला सुरुवात करतोय. या ठिकाणी सामना संपतो.